आजच्या काळात स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे. रिसर्चनुसार 18 ते 24 वयोगटातील 79% लोक जवळपास नियमित त्यांच्या फोनसोबत असतात. फोनचा जास्त वापर हा घातक ठरत असून अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. अशातच आणखी एक नवा आजार समोर आला आहे, तो म्हणजे टेक्स्ट नेक. डोकेदुखी आणि मणक्यापासून त्यांची लक्षणे सुरू होतात, परंतु निष्काळजीपणामुळे ही समस्या नंतर गंभीर रूप धारण करते. मानेच्या समस्येपासून ते मणक्याच्या आकारामध्ये बदल होतात, ज्यावर उपचार करण्यासाठी सर्जरी करावी लागते. टेस्ट नेक म्हणजे जे लोक अनेकदा स्मार्टफोन वापरतात ते फोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी खाली पाहतात. डोके जास्त वेळ खाली ठेवल्याने मानेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे मणक्याच्या वरच्या भागात वय वाढण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि ज्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आरामदायी व्यवस्था नसते, खुर्च्या व्यवस्थित नसतात, बसण्याची पद्धती चुकीची असते, कामाच्या दरम्यान ब्रेक घेता येत नाही आणि बराच वेळ एकाच स्थितीत काम केल्यामुळे ही गंभीर समस्या उद्भवू शकते. टेस्ट नेकची सामान्य लक्षणे डोकेदुखी, खांदेदुखी आणि सतत मानदुखी यांचा समावेश आहे. जर समस्या गंभीर झाली तर हाताची बोटं दुखतात किंवा हाताला मुंग्या येतात, त्याच्यात हातामध्ये सुन्नपणा जाणवू लागतो. आपण टेस्ट नेककडे दुर्लक्ष केले आणि वेळेत योग्य उपचार केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामध्ये मणका वाकडा होतो, संधिवात, मणक्याचे अन्न मिळत चुकतं, आकार बिघडतो, मणका कमकुवत होतो, डिस्क स्पेसमध्ये दाब, डिस्क हर्निएशन, सूज येते, मज्जातंतू किंवा स्नायूंना नुकसान होते. टेस्ट नेक सिंड्रोमवर उपचार करण्याची फिजिओथेरपी करावी लागते. तसेच काही व्यायाम देखील प्रभावी ठरतात. मात्र लाईफस्टाईलमध्ये थोडे बदल करून आपण या आजारापासून वाचू शकतो. आपण काम करताना बदल करून बसा, या आजारापासून वाचू शकतो. टेस्ट नेक तसेच सिंड्रोमपासून आराम मिळवण्यासाठी स्क्रीन टाईमची कमी करणे हे अत्यंत उपयुक्त ठरू शकत असते. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या. स्मार्टफोनचा वापर कमीत कमी करा.